आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। रेल्वे कॅन्टीन मधील खाद्यपदार्थ आणि मराठीच्या मुद्द्यावरून एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। भोजपुरी येत नसेल तर रेल्वे कॅन्टीन मधील खाद्यपदार्थ देऊ नका असं आवाहन ही व्यक्ती रेल्वे कॅन्टीनच्या अमराठी कर्मचाऱ्यांना करताना दिसते। यावेळी त्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा उल्लेख केलेला आहे आणि ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। महाराष्ट्र के रेलवे में जितने भी कैंटीन में भैया लोग काम करते हैं उनको सूचित किया जाता है किसी भी मराठी आदमी को खान पान की सेवा ना दी जाए, क्योंकि हमको मराठी आएगी तो हम महाराष्ट्र में रहेंगे। तो रेलवे में तो भैया लोग हैं, तो भैया लोग मराठियों को क्यों नाश्ता पानी कराएंगे भाई? उसको पूछना, तू भोजपुरी बोलेगा तो नाश्ता कराऊंगा बेटा तेरे को। जो ये नेता बन के लड़ाकते जीतते क्यों नहीं भाई मराठियों के नेता? ये बालासाहेब ठाकरे ने क्यों नहीं बोला कि वो मराठियों का नेता है? वो तो हिंदू हृदय सम्राट क्यों लिखता भाई? फिर गलत लिख रहे थे बालासाहेब ठाकरे, उधर से हटा दो हिंदू हृदय सम्राट का। ऐसा मैं नहीं, उनके दोनों बच्चे बोल रहे राज ठाकरे और उद्धव ठाकरे की मराठी आनी जरूरी है। तो उनके नीचे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, अतिशय वादग्रस्त विधान या व्यक्तीने केलेलं आहे। ही व्यक्ती नेमकी कुठली आहे आणि त्याचा काही शोध लागू शकलेला आहे का? या संदर्भात काय अधिक अपडेट समोर येते? रेल्वे कॅन्टीन संदर्भात एक व्हिडिओ जो आता व्हायरल झालेला आहे तो कोणत्या स्थानकावरचा किंवा कोणत्या रेल्वे मार्गावरचा हे अद्याप जरी समजलं नसलं तरी मात्र या व्हिडिओमुळे आता जे आहे ते मराठी भाषिक आणि उत्तर भारतीय भाषिक यांच्यामध्ये वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। रेल्वे कॅन्टीन मधील खाद्यपदार्थ मराठी माणसांना देऊ नका, त्यांना जर भोजपुरी येत असेल तरच त्यांना रेल्वेतील कॅन्टीनची सेवा पुरवा असा त्या व्हिडिओतील तरुण जो आहे तो दावा करताना दिसतोय। मात्र याच वेळी त्यांनी जे आहे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा देखील उल्लेख केलेला आहे। बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट असे लावतात, मात्र ते कुठे मराठी बोलण्यासंदर्भात त्यांनी काही आवाज केलेला नाही। मात्र त्यांना मराठी हृदय सम्राटच त्यांच्या नावापुढे लावा। त्यांची मुलं असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, ते देखील आता हिंदू हृदय सम्राट असं नाव लावण्यात धजावत असतात अशा तरुणाकडून जे आता दावा करण्यात आलाय। यामुळे कुठेतरी आता हा तरुण जो आहे तो मनसैनिक असतील किंवा शिवसैनिकांच्या निशाण्यावर देखील येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र अशा प्रकारचे वादग्रस्त व्हिडिओ जे पुढे येत असतात त्यामुळे कुठेतरी दोन भाषिक गटामध्ये देखील संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।